ब्रेकिंग न्यूज आपण बुलेटिनच्या सुरुवातीला आज पाहणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेसचा धाराशिवचा उमेदवार अखेर ठरलेला आहे। धाराशिव लोकसभेसाठी विधान परिषदेचे आमदार विक्रम काळे यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती मिळते। विक्रम काळे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार आहेत। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज पत्रकार परिषद घेऊन धाराशिव लोकसभेसाठी विक्रम काळे आणि नाशिक लोकसभेसाठी छगन भुजबळ यांच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता आहे। आज सकाळीच विक्रम काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देवगिरी या त्यांच्या शासकीय निवासस्थानी जात भेट घेतलेली आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। बालाजी निरफळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। बालाजी, अखेर धाराशिवचा उमेदवार ठरल्याचं दिसतंय, राष्ट्रवादीला ही जागा जाताना दिसतेय। बालाजी, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, गेली अनेक दिवसापासून बघितलं तर धाराशिवचा नेमका महायुतीचा उमेदवार कोण याची उत्कंठा ताणली गेली होती। ठाकरे शिंदे शिवसेना असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल, प्रत्येक तिन्ही पक्षांनी आपला या उमेदवारीवर दावा केला होता। मात्र शेवटी जे आहे ते हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ही जागा देण्यात आली आणि त्यानंतर जे आहे ते विक्रम काळे यांचं नाव चर्चेत आलेलं आहे। बरीच नावं याच्यामध्ये चर्चेत आली। सुरेश बिराददार यांचं देखील नाव चर्चेत आलं होतं। मात्र विक्रम काळे जे आहे त्याचा अंतिमरित्या नाव समोर येताना दिसत आहे आपल्याला। त्याची घोषणा देखील तटकरे थोड्या वेळात करणार आहेत पत्रकार परिषद घेऊन। विक्रम काळे जर बघितलं तर विक्रम काळे हे मूळचे कोळसप येथील रहिवासी धाराशिव जिल्ह्यातील आहेत। त्यांचे वडील जे आहेत तेही राष्ट्रवादीचे काही आमदार राहिलेले आहेत। शिक्षक आमदार म्हणून त्यांच्या वडिलांनी कारकीर्द गाजवली। त्यानंतर विक्रम काळे ही 3 ते 4 टर्म जे आहेत ते आमदार संभाजीनगरला शिक्षक आमदार म्हणून सध्या ते कार्यरत आहेत। त्यांचा शिक्षकांचा असलेला संपर्क आणि अत्यंत साधारण असा चेहरा, सामान्य माणसाची ओळख अशी त्यांची जी प्रतिमा आहे, त्याच प्रतिमेच्या जोरावरती जी आहे ती राष्ट्रवादीने त्याची जी आहे ती माहितीचा उमेदवार म्हणून त्यांना त्याचं नाव घोषित करण्याची शक्यता आता आहे। आता त्यांची जी लढत असणार आहे ती ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी असणार आहे। आता ही नावाची काही औपचारिक घोषणा जी आहे ती सुनील तटकरे करतील। ठीक आहे, आपण बघूया की ही औपचारिक घोषणा नेमकी केव्हा होणार आहे ते। बालाजी, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल।